तर बोलतो फर्स्ट क्लास सेलिब्रेट करूया आता. आता हे काय अगं, हा काय आहे? अगं, दाद्या हा. एक नंबर आयडिया काढलीस बघ. चला पतंग उडूया चला. अरे नाही नाही नाही, यात काय मजा. मी तर बोलतो आपण आहे ना एकमेकांमध्ये स्पर्धा लावूया. हा? हा चालेल. एक अन्नपूर्णा आजींची टीम, एक लक्ष्मी काकूंची टीम. ये बात कमाल आयडिया यार. डन. हा डन. चालेल. अरे नाही वेड आहे का तुम्ही मुलं खेळा. अगं चल, आपण पण यंग आहोत, म्हातारा नाही आहोत. चल उडवूया पतंग. पकड ग. होऊन जाऊ दे. एक सोडवा. 2 3. बाई इतक्या वर्षांनी आज तुम्ही भेटलात. इतका वेळ आपण एकत्र घालवला. इतकं छान वाटतंय म्हणून सांगू. मला सुद्धा. म्हणजे अनेक वेळा तुमची आठवण आली मला. तुम्हाला भेटावंसंही वाटलं, तुमच्याशी बोलावंसंही वाटलं, पण मला माहिती होतं मी पळून जाऊन लग्न केलं म्हणून तुम्ही रागावला होतात माझ्यावर. तुम्हाला आवडली नव्हती ती गोष्ट म्हणून भीती वाटत होती की कसा फोन करू तुम्हाला. पण बाई मी खरंच सांगते, म्हणजे त्यावेळी सगळ्यांना माझा तो निर्णय चुकीचा वाटला असेल, पण माझा निर्णय चुकला नाही. हे श्रीनिवास खूप चांगले आहेत. खूप सुखाचा संसार आहे माझा बाई. लक्ष्मी, अगं श्रीनिवास चांगला आहे हे मला माहितीच होतं. माझं फक्त म्हणणं होतं की तुम्ही मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन लग्न करावं, एवढंच. पण जाऊ दे ते सगळं आता. तू सुखाने संसार करतेस आणि तू खुश आहेस हे बघून खूप आनंद झाला. आता तुझी मनातली सगळी घालमेल गेली ना. हो बाई. आता कधी आठवण आली तर फोन कर, भेटायला ये. हो बाई. मला पण आवडेल माझ्या लाडक्या विद्यार्थिनीला भेटायला. नक्की बाई. येऊ मी. अगं नाही, आमच्याकडे मकर संक्रांतीचा कार्यक्रम आहे, त्याला जरूर यायचं. नक्की बाई. आता तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही असं होईल का. नक्की. तुम्ही पण काळजी घ्या. हो. भेटू लवकर. हो. नमस्कार. अगं राहू दे सुखी राहा. येऊ. ये. दादा, तुम्हासनी अजून पाणी देऊ? नको कमळे, तू मला इथून बाहेर काढलास. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाही. हो दादा, असं काय बोलताय. उलट मला तुमची मदत करायची संधी मिळाली यातच मी तुळजाईचा आभार मानतो. खूप गुणी मुलगी आहेस तू. पुढे जाऊन खूप मोठी होशील तू. माझा आशीर्वाद आहे. तुमचा आशीर्वाद आहे की नाही, मग नक्कीच मोठी होईल. मला सांगा, मी तुमची अजून काय मदत करू? काय नको. मला माझ्या कुटुंबाला भेटायचे. त्यांना बघण्यासाठी माझं मन खूप अधीर झालंय. त्यांना कधी एकदा बघतो असं झालंय का. माझी भावना ते कशा अवस्थेत असतील, कसे जगत असतील. दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची फॅमिली तुम्हासनी लवकरच भेटेल, ते बी एकदम फास्ट. आता तुम्ही जास्त बोलू नका, तुम्हासनी अजून त्रास होईल. कमळे, हे कोण, काय प्रकार आहे हा. आजी, सांगतो.
कमळे, तू का तडमडायला आलीस? या सगळ्या गोष्टींशी तुझा काय संबंध आहे? का सतत आपलं दुसऱ्यांच्या पायात पाय घालत बसायचे? नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसत राहायचं. ज्या गोष्टींशी आपला काही संबंध नाहीये तिकडे मध्ये मध्ये टोकायचं का? अगं कशालाही फुकटची समाजसेवा करतेस तू? सांग ना. याआधी तुला सांगितलं होतं की नाही सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचा नाही, मध्ये मध्ये करायचं नाही. पण नाही, काय डोक्यातच शिरत नाही ना. मागे समजावून सांगितलं होतं तुला. अगं शिकायला आलीयस ना, मग शिक ना. पुस्तकांमध्ये डोकं घाल ना. इथे तिथे नको तर काय करत काय गप. आणि वर आम्ही काय केलं की मग म्हणणार की तुम्ही सगळे लोक माझा छळ करता म्हणून. काय छळ करतो आम्ही? आणि वर समाजासमोर दाखवून देणार की बघा बघा ही लोक कशी चुकतायत म्हणून. मग आम्ही काय तुझी पूजा करणार? ही फुकटची समाजसेवा आहे ना ती बंद कर, नाही तर अशी गायब करून टाकेन ना का कोणाला कळणार सुद्धा नाही. अगं आई जरा शांत होशील का? आई घरात आहेत, उगाच तमाशा होईल प्लीज. असू दे, ही तमाशा करून दाखवते. भर पार्टीमध्ये दारू प्यायलेल्याची ऍक्टिंग काय करते आणि आम्हाला या तिच्या तालावर नाचवते ही. आणि हे सगळं कशामुळे होत आहे? तिची फूस आहे. हो, ती जी बसली आहे ना आतमध्ये मोठ्या नातीची वाट बघणारी आजची, तिची फूस आहे. म्हणून हिचं हे असलं सगळं धाडस होत आहे. आणि तू ग सोडणार नाहीये मी तुला. यापुढे माझ्या वाटेत यायची चूक करायची नाही, नाहीतर काय करेन माहित आहे तुला. सोडणार नाही, अशी मारून टाकेन. कळलं? निघ म्हटलं ना. अशी ऐकणार नाही ती. तिला ना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. निघ म्हटलं ना. निघ. कामिनी